मुंबईत झालेला अवकाळी पाऊस आणि वेगवान वादळी वाऱ्यात घाटकोपर येथील भले मोठे होर्डिंग्स कोसळून 16 निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता। असेच मोठमोठे आकाराचे होर्डिंग्स दांड रसायनी मार्गावर, दांडफाटा, टाटा पॉवर हाऊस, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गालगत, रीस, TCI गोडाऊन जवळ, सेबी MIDC वळण आदी ठिकाणी उभारण्यात आलेत। अवकाळी पाऊस तसेच ऐन पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग्स कोसळून मोठी मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे। या होर्डिंग्स मालकांना नोटिसा पाठवाव्यात आणि धोकादायक होर्डिंग्स तात्काळ हटवावेत अशी मागणी रसायनीकर करतायत। परदेशात जाऊन डॉलरमध्ये खरेदी करण्यापेक्षा ग्राहकांना मनापासून खरेदी करता येणारं परदेशातील विविध वस्तूंचं ब्रँड पनवेलच्या ओरायन मॉलमध्ये सहज उपलब्ध आहेत। त्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने पनवेलच्या ओरायन मॉलच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिली। यावेळी ग्राहकांसाठी घेतलेल्या शॉप अँड विन स्पर्धेत प्रथम क्रमांक दुर्वेश विरेकर तर द्वितीय क्रमांक अजंता दास यांनी जिंकून महापुरस्काराचे ते मानकरी ठरलेत। विजेत्यांना ओरायन मॉल तर्फे सोन्याचे दागिने तसेच ई-बाईक बक्षीस म्हणून मिळणार आहे। उरण आणि पनवेलच्या विविध खाड्या किनारपट्टीवरील जलप्रदूषण वाढलंय, तर दुसरीकडे मातीचा भराव करून खाडी मूग बुजवण्यात येत आहेत। खाडीतील वाढते जलप्रदूषण आणि भराव यामुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या विविध माशांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांना याचा आर्थिक फटका बसतोय। या मत्स्य दुष्काळाने पारंपरिक मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करावं अशी मागणी मासेमारी करणारे व्यावसायिक करतायत। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना JNPTच्या माध्यमातून 12.5% भूखंड वाटपासाठी भरावाचं काम सुरू आहे। या भरावासाठी मातीऐवजी चिखलाचा वापर खुलेआम केला जातोय। याची चौकशी करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे। दास्तान फाटा येथील जागेमध्ये हे भरावाचं काम सुरू आहे। भरावासाठी मातीचा वापर करणं बंधनकारक असतानाही ठेकेदारांनी सुरुवातीला मातीचा वापर केला। त्यानंतर ठेकेदारांनी नियमांची पायमल्ली करून खुलेआम चिखलाचा आणि जुन्या इमारतींचा निघालेल्या राबीटचाही भरावासाठी वापर केला जातोय। यातील दोषींवर कारवाईची मागणी होत आहे। राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। यातच काही ठिकाणी विजा पडून निष्पाप जीवांचा मृत्यूही झालाय। पोलादपूर तालुक्यातील चरई येथे 19 मे रोजी सायंकाळी पडलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मैजब बिन मोहम्मद मजगणकर या महिलेच्या घराचं छत्र पूर्णपणे उडून गेलंय। घरातील अन्नधान्य भिजलं असून विद्युत वाहक तारा तुटून पडल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय। मैजब बिन मजगणकर यांच्या कुटुंबात 11 जण राहत असून आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यानं ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। वडखळ पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या दत्त मंदिराजवळ भाड्याने राहणाऱ्या एका इसमाच्या घरातून 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञातानं मुलगी नाबालिक असल्याचा फायदा घेऊन पळवून नेल्याची घटना घडली आहे। याबाबतची तक्रार वडखळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस सहाय्यक निरीक्षक संगीता सांगळे करतायत। पेण तालुक्यातील दादर हे गाव साधू संतांचं ठिकाण आणि हरिनामाच्या वाहत्या प्रवाहाची नदी आहे। या नदीच्या प्रवाहात अखिल विश्वाचं मूळ स्वरूप आनंद आहे। मानवाला या प्रचितीची अनुभूती यावी, समाजामध्ये एकता नांदावी, वैरभाव अविचाराला सुरुंग लागून संत दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून श्री विठ्ठल रखुमाई हिरक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यंदा या उत्सवाचे 60वे वर्ष होतं। यावेळी प्रवचन, हरिपाठ, भजन, कीर्तन तसेच सचिन धुमाळ म्युझिक अकॅडमी प्रस्तुत बासरी रंग कार्यक्रम संपन्न झाला। हबप दिगंबर महाराज राऊत यांचं सुश्राव्य कीर्तन झाल्यानंतर पुष्पवृष्टीचाही कार्यक्रम पार पडला। माणखटाव येथील मरगळेवाडी येथील राज उर्फ जगू म्हाकू मरगळे हा रोजंदारीवर कामाला गेला असता त्याच्यावर वीज पडून मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर मोठं आर्थिक संकट कोसळलंय। यावेळी सामाजिक बांधिलकी जपत अहिल्यादेवी सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्टनं राजच्या कुटुंबियांना 10,000 रुपयांची आर्थिक मदत करत त्याच्या दोन्ही भावांचा शैक्षणिक खर्च ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी त्याच्या वतीने करण्यात येईल असं आश्वासन कुटुंबियांना दिलंय। मृत राज याचं वय अवघं 14 वर्ष होतं, तर त्याचे वडील गेली 8 वर्ष पॅरालिसिसमुळे अंथरुणाला खिळलेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।